आम्ही पोचलो सातारा जिल्ह्यातील बामनोली या बेस विलेजला. थोडी विश्रांती केली, फ्रेश झालो आणि चहा नाश्ता पण केला. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरली आहे. या रांगेतून कोयना नदी वाहते. या नदीवर हेळवाक हे धरण बांधलेले आहे, जे वासोट्याच्या पायथ्याशीच आहे. त्याला शिवसागर असेही म्हणतात. किमान 1-1.5 तास तरी आम्ही बोटीमध्ये होतो. आता खरी ट्रेकिंगची सुरुवात होते. इथे वन विभागाचे ऑफिस आहे. इथे बॅग चेक केली जाते. बॅगमध्ये जेवढे प्लास्टिक आहे त्याची नोंद केली जाते आणि पैसेही ॲडव्हान्समध्ये घेतले जातात, जेणेकरून जे प्लास्टिक बॅगेतून वरती घेऊन जातोय त्याचा कचरा न करता ते पुन्हा परत घेऊन येण्यासाठी. वासोटा हा किल्ला निसर्गाच्या सानिध्यातला जावळीच्या जंगलातला किल्ला आहे. येथे वाघ, चित्ता असे प्राणी मोठ्या प्रमाणात असत. त्यामुळे महाराजांनी या किल्ल्याचे नाव व्याघ्रगड असे दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याचा वापर जेल म्हणून केला जात असे. 10-15 मिनिटं चालल्यानंतर एका ओढ्याच्या काठाला गणपती आणि हनुमानाची मूर्ती पाहायला भेटते. समोर जे पाणी दिसतंय तिथूनच आपण ट्रेकिंगची सुरुवात केली. चालता चालता आम्ही खूप अंतर वरती आलोय. जंगलातून वरती येताना ऊन लागत नव्हतं, पण इथून जंगल संपले, ऊन खूप लागायला लागले. आता मस्त 1-1.5 तासाचा बोटीचा प्रवास आणि त्यानंतर घनदाट जंगल, असा सुंदर निसर्गाचा प्रवास अनुभवत किल्ल्याच्या टॉप पॉईंटच्या जवळ पोचलोय. अजून वरती जायचे आपल्याला. वरती आल्यावर सर्वात पहिले हनुमानाचे मंदिर दिसते. त्यानंतर डाव्या साईडला थोडं पुढे आल्यावरती चुन्याचा घाणा दिसतो. याचा वापर बांधकामासाठी केला जात असे. हे 2 तळे आहेत. याचा वापर पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे. हा बाबूकडा आणि समोर आहे ती काळजाळ धडकी भरवणारी दरी. या साईडला हा जुना वासोटा आहे. वरती आल्यावर उजव्या साईडला एक जुनं शिवमंदिर, हा भगवा फडकत असलेला बुरुज आणि त्यानंतर अजून एक बुरुज. याचा वापर पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या किल्ल्यांवरती संदेश देण्यासाठी केला जात असे. आणि किल्ल्याच्या अगदी मध्यभागी राजवाडा होता. इथेच आम्ही दुपारचं जेवण केलं. अशा प्रकारे थोडा वेगळा, निसर्गाच्या सानिध्यातला अविस्मरणीय असा अनुभव अनुभवता आला. हा अनुभव आणि वाचनात आलेली माहिती याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.